रायगडला गाईड घेतलं नाही ना. मी आता बघा रायगडला घेतलंच नाही, पण तुम्ही आता इथलीच माहिती आहे बघा. आता आपण उभे कुठे आहोत? आऊ साहेबांच्या राजवाड्यामध्ये, बरोबर. तुम्ही रायगड बघितला, पण रायगड आऊ साहेबांच्या राजवाड्यातून बघा समोरचा दिसतोय तो रायगड, समोरचाच दिसतोय तो रायगड. आऊ साहेबांच्या राजवाड्यातून एकदम रायगड एकदम क्लिअर दिसतोय. असा तुम्ही रायगडला गेल्याच्या नंतर रायगड क्लिअर दिसणार नाही. खालपासून तर वरपर्यंत रायगड एकदम क्लिअर दिसतोय. क्लिअर असा दिसतोय की रायगडला कुणीही जाऊ शकत नाही. हा रायगड एकदम तासल्या गती नाही आहे ना, तासल्या गती कुणीही जाऊ शकत नाही. जाणारे लोक आहेत, रोपेने जातात किंवा पायी जातात, बाकी कोण जाऊ शकत नाही. हे तासल्या ठिकाणी जाणारी लोक कोण? ते फक्त घोडपडत जाऊ शकते, बाकी कोण नाही जाऊ शकत. आता रायगडची मी तुम्हाला माहिती सांगत नाही, मी आऊ साहेबांच्या राजवाड्यामधली सगळी मस्तपैकी माहिती सांगतो. आता रायगडचे पॉईंट जे आहे ते पॉईंट आपल्याला खालूनच क्लिअर दिसतील. तुम्ही वरती जरी गेले तर पॉईंटवरती उभे राहणार, पण क्लिअर पॉईंट दिसणार नाही. हा बघा, हा टकमक टोक पॉईंट माझ्या डाव्या साईडचा दिसतो बघा, अंगठ्यासारखा. तुम्ही गेलात तिथे पण तुम्हाला असा दिसला नसेल. हा जेवढा खोल आहे ना, दिसतोय ना, तेवढंच अजून खाली खोल आहे. तो टकमक टोक पॉईंट. हल्ली सर्व लोक सुशिक्षित आहेत म्हणून काय बोलतात टकमक टोक पॉईंट, पण तो टकमक टोक मॅडम पॉईंट नाही आहे. त्या पॉईंटचं नाव आहे कडेलोट. मी इथला स्थायिक आहे, मी रायगडची पण माहिती सगळ्या लोकांना सांगतो. आपल्याकडे ऑफर असतात, बाहेरचे गाईड वगैरे नेतात आपल्याला. तर तो कडेलोट, कडेलोट म्हणजे रायगडला कुणी जर जास्त दंगामस्ती जर केली तर त्याला पोत्यात भरायचा, बांधायचा बुचडा आणि त्याला शिक्षा म्हणून तिथून खाली ढकलून द्यायचा. तर तो कडेलोट किती छान दिसतो बघा. आता आपल्याला हिरकणी बुरुज बघायचा आहे. हा मधला पॉईंट सोडाना 3रा नंबरचा पॉईंट दिसतोय, तो हिरकणी बुरुज. तिथून हिरकणी खाली उतरली, त्या गोल बघा असा कोरलेला दिसतोय आहे ना, आणि वरती इलेक्ट्रिकचा पोल आहे. तिथून हिरकणी खाली उतरली. तिचा स्थायिक गाव रोपेच्या खाली आहे, तिथे ती राहते. पण पॉईंट ह्या पॉईंटवरनं ती खाली उतरल्या गेली. आता आऊ साहेबांना खाली पाचाडमध्ये आणण्याचं कारण काय? तर त्यांना रायगडचा हवामान सहन व्हायचं नाही. वय झाल्याच्या नंतर वयामानाने मग ते आजारी व्हायची. म्हणून राजाने आपल्या आईला इथं आणण्याचं कारण काय? तर ह्या रायगडच्या पायथ्याला पाचाड गाव आहे. या पाचाड गावाच्या संपूर्ण शेजारी मस्त असा मजबूत हा राजवाडा बांधलेला आहे. राजवाड्याची परिसर एकूण 9.5 एकरचा आहे. तर हा भक्कम आईसाठी राजवाडा बांधलाय. तर पूर्वी ह्या वाड्याला काय बोलायची? पाचाडचा कोट. कोट म्हणजे मॅडम ही तटबंदी, ही अशी भक्कम तटबंदी आहे. ही चारू बाजूची तटबंदी. तर ह्याला पूर्वी म्हणायचे पाचाडचा कोट. तर आता सुशिक्षित लोक बोलतात आऊ साहेबांचा पाचाडचा राजवाडा. तर हा राजवाडा, तर ह्या तटबंदीची बांधल्याच्या नंतर मग महाराजांनी प्रत्येकांचं वास्तव्यात बांधलं म्हणजे घर. आता हे बघा, आपण आऊ साहेबांचं आपल्याला घर बघायचं आहे. हे बघा, हे समोर दिसतंय, इथे आऊ साहेब इथे राहायचे. हे त्यांचं घर, घर त्यांचं आहे. पण या घराची रचना कशी आहे? वरती सायवानी लाकडं होती, संपूर्ण अशी उंच सायवानी लाकडं होती आणि कौलं होती. ही बघा, ही 4 पाकीटवर कशी घरं दिसते आहेत ना, अशी सागवानी लाकडं आणि वरती कौलं होती. जसा रायगड उद्ध्वस्त केला तसं आऊ साहेबांचा राजवाडाही उद्ध्वस्त केला. वरचं सगळं शेकर जाळपोळ झालेली आहे. आता ओरिजिनल आपल्याला पाया म्हणून घराचा हा पाया राहिलेला आहे. तर हे आऊ साहेबांचं घर. आपल्या समोर आऊ साहेबांच्या सेवेला महाराजांची 4थी पत्नी, तिचं नाव पुतलाबाई, बरोबर, आईच्या सेवेला होते. कारण आई आजारी असते म्हणून 4थी पत्नी आईच्या सेवेला होती. त्यांचं घर कुठे आहे? हे बघा, हे पुतलाबाईचं घर समोरासमोर आईच्या सेवेला. कंडिशन मी सांगितलं तसंच वरचं सगळं ढासळलेलं आहे, फक्त पाया म्हणून हा राहिलेला आहे. तर हे पुतलाबाईंचं घर. आऊ साहेबांच्या सेवेला 14 सेवक होते. मग त्यांची घरं कुठे? तेही बघा, ही हे चौतरे दिसत आहेत ना संपूर्ण, हे आऊ साहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे हे 14 चौतरे. बरं, आता तुम्ही रायगड बघून आला, भव्य असा सिंहासन पाहिलेत ना. मग राजे खाली आईला भेटायला आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये आईच्या गप्पा गोष्टी सांगायचे नाही. त्यांचे बसणे
राहण्याचं ठिकाण वेगळं आहे. जसं रायगडला सिंहासन आहे तशी एक तक्क्याची विहीर आहे. त्या तक्क्याच्या विहिरीवरती त्यांचा चौकणी असा तक्क्या फोडलेला आहे. आई आणत तिथे गप्पा गोष्टी सांगायच्या. चला आपण बघूया. इथे काय आहे, रायगडला प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहे, तिथं बोर्ड नाही. मग मी इथला स्थायिक आहे. मी मग प्रत्येकांची माहिती सांगतो. आपल्याकडे मॅडम ऑफर म्हणजे बाहेरची ट्रिप आहे. हां, मोबाईल नेऊन बाहेरून ग्रुप येतात. पण असे फॅमिली ग्रुप का असे 10-12 लोक जर आली तर मग त्यांना पण हे काय नुसतं दगडं बघून जातात ना. मग आपण त्यांना रिक्वेस्ट करतो. मग आपण जर त्यांच्याकडून 500-600 घेतो मोठ्या ट्रिपच्याकडून, मग बाकीच्या लोकांच्याकडून किती घ्यायचं तर आपण समजूनच घेतो. माहिती आहे, मी सांगितलं त्यांना आम्ही 300 रुपये बघा ही टाक्याची. मी मगाशी सांगितलं आऊस राजे जर खाली जर आले तर तिथं आईच्या घरामध्ये बोलणी चालणे करायचं नाही. राजांचे बसण्यासाठी इथे बसायचे, मानगड मांडी घालायचे आणि इथं असं डोके टेकायचे. तर ह्या विहिरीचं नाव आहे तक्याची विहीर. तक्याच्या विहिरीवरतीच हा तक्या कोरलेला आहे. मानगड मांडी घालायचे, इथं डोके टेकायचे. ह्या तक्याच्या विहिरीचं पाणी फक्त आऊ साहेबांना पिण्याची पाणी आहे. आणि आऊ साहेबांचे सेवक 14 फॅमिलीसह या ठिकाणी राहायचे. त्यांना हे पाणी पिण्यासाठी ही तक्याची विहीर. तर ह्या तक्याच्या विहिरीला ह्या डोंगरातून पाणी येतं पाझर. पण पद्धत अशी आहे की खाली उतरून हंडे भरून घरी यायचं नाही इथे. कारण आऊसाहेबांचं पाणी पिण्याचं एकदम स्वच्छता पाहिजे, म्हणून स्वच्छता. मग पाणी कसं काय काढायचं, तिथूनच यायचं, बकेट घ्यायचं नाही, ते कपडे वगैरे धुवायचे नाही. कारण वाहते पाणी असल्याच्यानंतर ते शुद्ध राहते. ते साठवणीचं पाणी ते घाण होणार. मग आयडिया काय, तर मग कावड असायची पूर्वीची, त्या कावडीने पाणी काढायचे ना, मग बाहेर आंघोळी कपडे इकडे बाहेर धुवायचे. त्याच्यासाठी ह्या पाण्याला खोल आहे ते 20 फूट आहे, पण ह्याला 30 ते 35 फूट खाली खोल आहे. हां, तिकडून अशी त्याला एंट्री आहे. मग ह्याला खोलाई कशी काय आली, त्याचं कारण आहे इथले दगडे काढले ना, इथेच बांधकाम केले म्हणून ती खोलाई झाली. आता ही भिंत बघा, ही आपल्या समोर ही भिंत आहे 9.5 एकरच्या परिसरमध्ये. हे बघा, हे असे तुम्हाला दिसतंय. हे काय कशासाठी आहेत हे बघा, लांबून तटबंदीला संपूर्ण आहे. तर आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती, आता ही लाईट नाही. मग ह्याच्यामध्ये दिवे ठेवायचे आणि मशाल, दिवेनंच मशाल ठेवायचे. संध्याकाळी 6 ते 7 वाजले का मग राजे त्या टकमक टोकावरती उभे राहायचे, मी सांगितलं ते कडेलोटवरती. आणि मग खाली निरीक्षण करायचे. माझ्या आईच्या राजवाड्यामध्ये नुसत्या दिव्यांचा उजेड, त्याच्यासाठी हे प्रकार. आता बघा, आपण आलो मेन गेटने. 9.5 एकरमध्ये 3 गेट आहेत. तो आपण आलो होतो मेन गेट. हा बघा, माझ्या बोटासमोर एक गेट आहे ना, तो बघा दिसतोय ना, तो एक गेट आहे. 2 हा बघा, हा एक गेट आहे. हा बघा समोर, तो बंद केला, तो बघा हा मधला, तो एक बंद आहे. समोरचा परिसर बघितला तर ह्या घोड्यांच्या बागा, इथं घोडे बांधल्या जायचे. घोड्यांना तुमच्या बघा पायरे आहेत, हे घोडे. तुम्ही आता रायगडला गेल्याच्या नंतर राण्यांचे महाल पाहिलेत ना, आतमध्ये आपण एंट्री घेताना आतमध्ये गेल्याच्या नंतर टॉयलेट आहेत ना पाठीमागच्या बाजूला. पण इथे पण लोकांसाठी टॉयलेट आहे. ते बघा दरवाजे, ते बघा भिंतीत आहेत ना, ते भिंतीत आहे ना, ते टॉयलेट आहे. हां, म्हणजे जसे रायगडला जसे आहे तसे इथे आहे, फक्त काय पॉईंटला बोर्ड नाही. आता गंगासागरच्या वरती तुम्ही बघितले 8 मनोरे आहेत ना, इथे एकच मनोरे होता आऊसाहेबांचा. हा बघा समोरचा मनोरे, ते बघा 8 मनोरे. आता ह्या विहिरीतलं पाणी ह्या विहिरीत येतं. ही छोटीशी विहीर आहे. मग ते काय, आता आपल्याला समजा आपल्याला काय आहे असं, आता आपण आऊसाहेबांचं घर बघितलं, मग आऊसाहेबांच्या घरामध्ये किचन रूम पण दिसत नाही ना, चुली दिसत नाही. मग आऊसाहेबांचं खाद्याचं कुठे असणार, तर हा आहे समोरचं दिसतो ना, हा आऊसाहेबांचा किचन रूम. हा इथे किचन रूम आहे. याचं कारण काय, ही जी भिंत आहे ना एवढी उंचीची, ती बघा तिथं मध्ये भिंत ती तुटली. हा एवढूसाच रूम 10 बाय 15 रूम, बायचा 15, हा आऊसाहेबांचा किचन रूम. तिथूनच पाणी काढायचं, मग तिथं स्वयंपाक बनवायचा, मग इथून स्वयंपाक आऊसाहेबांना तिकडे जायचं. तर हा किचन रूम. आता इथं परिस्थिती ह्या पाचाडमधल्या राजवाड्यामध्ये अशी आहे मॅडम, काही गाईड लोक बाहेरचे येतात ग्रुप घेऊन. मी इथला स्थायिक आहे. हे समोरचंच आपलं घर आहे, ते बघा दिसतंय, पण मी इथला स्थायिक. पण बाहेरचे गाईड येतात
आणि काय सांगतात, आऊसाहेबांचा प्राण कुठे गेला? त्यांच्या घरात. म्हणजे जीव. खोटी गोष्ट आहे. आऊसाहेबांचा जीव आऊसाहेबांच्या घरात गेला नाही. मलाही माहिती नाही. मला कुणी सांगितलं? आमच्या पूर्वतांनी, आमचे वडील, वडिलांचे वडील, आजोबा पजोबा, त्यांनी सांगितलं काय की आऊसाहेबांचा प्राण गेला कुठे? पुतलाबाईच्या घरामध्ये. याचं कारण काय? पुतलाबाई आऊसाहेबाच्या सेवेला होती, बरोबर. मग खुद पुतलाबाई आऊसाहेबांच्या घरी जायची, आऊसाहेबांना मिठी मारायची. आऊसाहेबांना मिठी मारल्याच्या नंतर असती पुतलाबाईच्याच घरामध्ये आणायची. पुतलाबाईच्याच घरामध्ये आऊसाहेबांची सेवा व्हायची. ना लाचचा श्वास पुतलाबाईच्या घरामध्ये. मग लाचचा श्वास पुतलाबाईच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर बाहेरचे गाईड काय सांगतात? 3 गेट आहेत. मग आऊसाहेबांची प्रेत यात्रा कुठल्या गेटने गेली? का साहेब, घरात तर आपण दडपण करू शकत नाही, कुठं बाहेरच नेतात. मग कुठल्या गेटने आऊसाहेबांची प्रेत यात्रा गेली? गाईड लोक बाहेरचे सांगतात ह्या गेटने इकडे गेली, त्या गेटने तिकडे गेली. आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहेत, मला सांगा, प्रेत यात्रा अशी उलटी पालटी कधी कुठेही जात नाही, सरळच जाते. मग आऊसाहेबांची प्रेत यात्रा पुतलाबाईच्या घरातून अशी सरळ ह्या गेटने इकडे गेली. समाधी बघितली? तिकडेच आहे ना, या साईडला तिकडेच आहे ना साईड. मग इथून प्रेत यात्रा सरळ ह्या गेटनी इकडे गेली. अर्धा किलोमीटर, परफेक्ट अर्धा किलोमीटरवरती प्रेत तिथे गेले. प्रेत खाली ठेवल्या गेलं. प्रेत खाली ठेवल्या आऊसाहेबांचं गेलं. तिथं अंत्यविधी झाली. ज्या ठिकाणी अंत्यविधी झाली तिथं आऊसाहेबांची समाधी बांधली गेली. इकडेच आहे ना, गाईड लोक सांगतात तिकडे आहे. चला, आपल्याला आता तिथे पण माहिती द्यायची आहे छानपैकी. पहिल्यांदा सुरुवात केली तिथे. आता आऊसाहेबांनी राजे इथं बसण्याचं कारण काय? ही बघा, ह्या भिंतीचा आडोसा, ही भिंत जेवढी आहे ना तेवढी उंच होती. हा, ही जेवढी भिंत आहे ना एवढी वरती उंच होती. ढासळले. हा मधली पण भिंत उंच होती. मग इथे जर बसले तर कुठल्याही शत्रूला दिसू नये त्याच्यासाठी ही एक साईडला तक्क्याच्या विहिरीवरती त्यांच्या जागेची निवड केली आहे ना, एक साईडला एकदम कुठलाही शत्रू बघू शकत नाही. आता आपल्याला तिथं माहिती द्यायची आणखी. आता राजे सकाळी पाठे आईचं दर्शन घ्यायचे नेहमीच. आईचं दर्शन आणि राजांना भवानी माता प्रसन्न झाली. हे दर्शन कधीच शिवाजी महाराजांनी डावललेले नाही. आईचं दर्शन, ते दर्शन दररोज सकाळी पाठे घ्यायचे. आता मला सांगा, कुठून दर्शन घ्यायचं? रायगडावरून. हा टकमकटक पॉईंट आम्ही सांगितला ना, त्या पॉईंटवरती राजा उभे राहणार आणि आईचं दर्शन समोरासमोर सकाळी पहाटे येणार. मला सांगा, आईला कसं काय समजणार की माझा मुलगा तिथे आलेला आहे दर्शन घेण्यासाठी? आई तर आजारी मधल्या वरांड्यामध्ये.